आगाऊ शाळकरी मुलं म्हणजे वडिलांच्या डोक्याला नेहमीच ताप. मुलाची तक्रार आली आहे म्हणून एक बाप गेलाय शाळेमध्ये. आता बघूयात मुलानं काय दिवे लावलेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. आई म मका ग ग गोट्या गोट्याच्या बाई आल्या. आमच्या शाळेतला गोट्या ना एक नंबरचा वाह्यात कार्टाय. त्याचीच तक्रार करण्यासाठी आज मी त्याच्या वडिलांना येथे पाचारण केले आहे. गोट्याचे बाबा. बाई गोट्याचा बाला कशाला बॉम्ब करताय. बाई गोट्याचा बाला कशाला बॉम्ब करताय. कशाला बॉम्ब करताय. कशाला बॉम्ब करताय. सोडा. असू द्या बरं वाटते. इथे काय फुगड्या घालायला बोलवलंय मी. तुमचा मुलगा म्हणजे गोट्या याची कंप्लेंट करणार आहे मी तुमच्याकडे. बाई माझा पोरगा कॉम्प्लेन बॉय आहे. तसं नाही हो. कंप्लेंट म्हणजे तक्रार. तुमचा मुलगा एक नंबरचा द्वाड आहे. बाई माझं पोरगा म्हणल्यावर गॉड असणार. ओ माय गॉड. आय माय ऑल्सो गॉड. द्वाड द्वाड ग्वाड नाही. एकदम वाया गेलेला आहे. वाह वाह. या गेलेला आहे. एक नंबरचा ढोय आणि सगळ्या विषयात कच्चा आहे. मग पिकवा की त्याला. काय शिकवा की त्याला. अहो तेच विषय आम्ही किती वेळा शिकवणार. आता गणिताचंच घ्या. 2 अधिक 3 बरोबर किती. किती. 5. 5. आता मला सांगा 4 अधिक 1 बरोबर किती. किती. 5. असं कसं. आता तुम्ही म्हणला 2 अधिक 3 बरोबर 5. आता म्हणता 4 अधिक 1 बरोबर 5. बाई तुम्ही काय ते एक ठरवा. माझ्या पोराला उगाच कन्फ्युज करू नका. बरं ते जाऊ देत. ते जाऊ द्या कशाला. आधी सांगा किती अधिक किती बरोबर 5. 3 अधिक 2. आता हे तुमचं परत वेगळं आलं. आता काय. मगाशी म्हणला 2 अधिक 3 बरोबर 5. आता म्हणताय 3 अधिक 2 बरोबर 5. बरं ठीक आहे. 2 अधिक 3 बरोबर 5 बरोबर. हे फायनल. इतिहासाचं काय. इतिहासाचं काय. मी एकदा त्याला विचारले पहिल्या बाजीरावाने काय केले तर काय म्हणाला माहितीये. काय म्हणला. दुसऱ्या बाजीरावाला जन्म दिला. वर्ग शान झाले माझं. शाहिस्त खानाची बोटे कोणी छाटली यावर तो काय म्हणाला माहितीये. काय म्हणलं. आपल्याला काय माहित. आपण असल्या भानगडीत पडत नाही काय. बरोबर आहे बाई त्याच. बरोबर आहे. बरोबर आहे. कसं आहे बोट छाटली म्हणजे हाफ मर्डर केस आहे. दफा 307. त्याच्या बापावर 2 मर्डर केस लागल्यात बाई. काय. त्याला माहितीये पोलीस स्टेशन कोर्टात कचेरी लय लफडा असतो. तो त्या झंगाटात पाडणार नाही. शाना आहे तो. हुशार आहे. बरं ठीक आहे. आता आपण भूगोलाकडे वळूया. तुम्ही वळा. वळूया म्हणजे भूगोलाविषयी बोलूया. बोला ना बाई. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर काय केले. काय म्हणाला माहितीये. काय म्हणलं. दुसरं पाऊल टाकलं. बरोबर आहे बाई त्याच. कसं आहे बघा नील आर्म आणि स्ट्रॉंग हे तिघ जेव्हा चंद्रावरती. एक मिनिट. गोट्याचे बाबा ही 3 माणसं नाही तर हे एकाच व्यक्तीचं नाव आहे. एकाच माणसाचं नाव आहे. हो. मग सरळ निल्या म्हणा ना त्याला. निल्या. तर तो निल्या जेव्हा केव्हा चंद्रावर असा उतरला असेल त्यानं दुसरं पाय टाकलं नाही तर तुझ्या आईला गडबडून चंद्रावरनं पडल नाही का. मी त्याला एकदा एक मराठी वाक्य हिंदी मध्ये भाषांतर कर असं म्हटलं. वाक्य काय होतं. काय होतं. माझा कोंबडा कोणी मारी याला न माझा कोंबडा. कोणी मारी याला न माझ्या कोंबड्याची तंगडीनं उचकेल आजकाल मिलाया बांगडीनं माझा कोंबडा. कोणी मारी याला न माझा कोंबडा. कोणी मारी याला न माझा कोंबडा. कोणी मारी याला. कोणी मार्याला आईला. आता हा कोंबडा म्हणून कापेन. बाई श्रावण चालू आहे. मोडेन मी तो. काय झालं. वाक्य होतं माझा कोंबडा कसा आरवतो तर त्यावर काय म्हणाला माहितीये. काय म्हणलं. कुकुचकू. बरोबर आहे त्याचं बाई. बरोबर आहे. मला सांगा कोंबडा कसा आरडतो. कुकुचकू. मग त्याने शॉर्ट फॉर्म मध्ये उत्तर लिहिलं. पण हिंदी मध्ये काय होतं त्याचं. कसं आहे महाराष्ट्रात पण कोंबडा कुकुचकू असंच आरडतो आणि उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा कुकुच
आईला हो. फक्त हिंदी सिनेमात वेगळा आरडतो. कसा कुछ कुछ होता है. हो, काय चाललंय काय तुमचं? आता आपण निबंधाकडे जाऊया. तुम्ही जाना. अहो, नाही कसं आहे, आपण येत नाही त्या निबंधाची नाही आपली ओळख. उगाच कशाला त्याच्या जायचं दारात. आपण बाई, 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 सोडा, बाई, बाई, सोडा. आपण विषय बोलून सॉल्व करू शकतो. मी एकदा त्याला म्हटलं, गाईवर निबंध लिहून आण रे बाळा. त्यावर तो शाळेत आला आणि मला काय म्हणाला माहितीये? काय म्हणला? बाई, मी गाईवर निबंध लिहिला होता, पण वाटेत लय पाऊस आला आणि निबंध लय धुवून गेला. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय ते आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे. केवढं रिस्की काम देता तुम्ही पोराला. काय? गायीवरती निबंध लिहायचा म्हणजे त्यातनं माझी गाय हाय मारकुंडी. शिंग बिंग मारला असतं म्हणजे त्याला माझ्या पोराचं सोडा. पण एखाद्या दुसऱ्या पोराला काळी गाय मिळाली असती तर त्यानं पांढरा पेन कुठून आणायचं तिच्यावर लिहायला? सांगा ना. घरात वया असताना तुम्ही गायांवरती निबंध लिहायला सांगताय. वयाचे पान फाडून आम्ही काय वड्या करायच्या का? मी चुकले. मला सांगा, मी कसं कसं ऐकवायचं तुमच्या गोठ्याला? ह्याच्या आईला कुणी बाई केलं तुम्हाला? का? का काय का? केवढ्या ढात तुम्ही. ढ? एका साध्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नीट देता येत मी नाही. ढ? म्हणजे काय? तुम्ही मला विचारा प्रश्न, मी कशी पटापट उत्तर देते. थांब, बोला. विचारू? हा, विचारा. विचारू. विचारा. प्राणीशास्त्रांवरती अहो, विचारतो. विचारा अहो. चिमणी. चिमणी प्राणी आहे. 2 मर्डर केस आहेत माझ्या अंगावर. चिमणी प्राणी आहे. तर चिमणी चालताना पहिल्यांदा डावा पाय पुढे टाकते की उजवा? डाबा. हा, उजवा. ह्याच्या आईला पायताना हानीन तुझ्या. अहो, पटापट सांगा. चिमणी चालताना दोन्ही पाय एकत्र टाकते. तुमच्यासं नेल्यासारखं नाही. एकदा एक पाय टाकल्यावर दुसऱ्याचं काय करायचं? ह्याच्या आईला चिमणी पृथ्वीवर पण चंद्रासारखी चालते बघा अशी. टुई 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 टुई. पुढचा प्रश्न. हा, पुढचा प्रश्न विचारतो. हस्तकलेचा प्रश्न आहे. हस्तकला. हा, बरं, हे बघा ठीक आहे. नीट बघा. ह्याला काय म्हणतात? मस्त. मस्तकला नाही म्हणलं, हस्तकला म्हणलं. छान. हट. 3. चूक. सुंदर. नीट बघा. 0. नाही 30. हो, नीट बघा बाई. हरिण. नाही हो. काळवीट. रंगावर जाऊ नका माझ्या. धाम लक्ष्मी. कुंकू लावते. नाही हो. मग काय ते तुम्हीच सांगा ना. गुरुवार आहे, गुरुवार. गुरुवार. कसा? हे बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. ओहो, अप्रतिम ऍक्ट होता तुमच्या दोघांचं. गिव्ह अँड टेक उत्तम होतं. कीप इट अप. निर्मितीताई. तुमचं सुद्धा महाअंतिम फेरीत स्वागत असो. अभिनंदन. मजा केलीत तुम्ही दोघांनी. खूप छान करता आणि असंच करत राहा. ऑल द बेस्ट. वा, तर बघूयात किती गुण मिळत आहेत. रेणुकाताई 10. निर्मितीताई आता असेच द्यायला लावायचे हा सगळ्यांनी. 10 पैकी 10. आणि आता या जोडीला चॅलेंज करून तुम्ही बसणार सिंहासनावर.